भूक. सकाळची वेळ होती. मुलांना शाळेत जायची तयारी सुरू होती. नीता आपल्या दोन्ही मुलांचे सई आणि अजयचे टिफिन देत भरत होती. सई आईजवळ किचनमध्ये आली. काय ग आई, तुला सांगितलं होतं ना मी, मला नको ग ही मेथीची भाजी, मला दुसरं हवं होतं. पण सई आजारी पडली होती म्हणून नीताने आपल्या मुलीला डॉक्टरांनी पालेभाज्या आणि पौष्टिक आहार घ्यायला सांगितला होता. सईला पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स म्हणजे जीव की प्राण. पण ती आजारी पडली होती. त्यामुळे नीतीने तिला आहाराविषयी खूप समजावून सांगितले. त्याच्यावरून सई गोंधळ घातलं होती. तिचं पाहून लहान असणारा अजय देखील सईसारखं वागायचा. तिचं पाहून तो पालेभाज्या नको म्हणायचा. आज तुम्ही टिफिनला ही पोळी भाजीच न्यायची आहे. आणि सई बेटा, तुला तर डॉक्टरांनी पालेभाज्या खायला सांगितल्या ना. सईने काही न बोलता तोंड फुगवत आपला टिफिन बॅगेत भरला. हा सगळा गोंधळ मुलांची आजी मेधाच्या कानांवर पडला. त्यांनी सईला थोडंसं समजावलं, पण मुलांना उशीर व्हायला नको म्हणून बस येईल त्या सईला फार बोलल्या नाहीत. नीता दोन्ही मुलांना सोडून आली. नीता शाळेतून सोडून आली. नीताला आपल्या मुलांची काळजी तिच्या चेहऱ्यावर सासूला दिसली. तेवढ्यात ऑफिसची तयारी करून शशांक खाली आला. तो नीताला विचारतो, काय ग सई, कशावरून एवढा गोंधळ घालत होती? द्यायचं ना तिला काय मागत होती. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून मेधाताई म्हणाल्या, शशी तू गप्प बस. तुझी मुलगी फास्ट फूड वगैरे मागते. ते खाऊन ती आजारी पडली होती मागच्या आठवड्यात. तिला भाज्या नको, हे नको, मला ते नको, नेहमीच सईचं ऐकते. आज म्हटलं जाऊ दे, शाळेतून आल्यावर सांगूया. बरोबर आहे आई, तुझं मी निघतोय, मला उशीर होतोय. पण तुम्ही दोघींनी तिला सगळं समजून सांगा. तो निघून जातो. सासूबाई नीताला समजावून सांगतात. मी समजावते सईला. हो ना आई, नीता म्हणते. तिचं पाहून अजयही तसाच वागतो. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतोच. मुलांच्या शारीरिक वाढ व विकासाकरता उपयुक्त आहे. ही हल्लीची मुलं ना आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि बाहेरचं खायला जास्त आवडतं यांना. आई, मला ना हेच कळत नाही बघा. कितीही चांगलं करा, पालेभाज्या व इतरही भाज्या ही मुलगी नको म्हणते. मग कसं होईल सईचं? मी समजावते तिला. आज असं सासूने म्हणताच नीताची काळजी दूर होते. सासूबाई म्हणतात, नीता, तुला ते बसस्टॉपपासून जवळ असणारं रेस्टॉरंट माहिती आहे ना? तिथे आसपास कितीतरी लहान मुले, भिकारी, ज्यांना एक वेळचं अन्न भेटत नाही, ते तिथे रेस्टॉरंट जवळ येतात, बघतात. कुणी आपल्याला अन्न देईल म्हणून बघत असतात. पण सर्वच लोकांचं लक्ष जातं असं नाही ग. तुला तर माहिती आहे, लोक कितीतरी तिथे येतात, ताटातलं अन्न सोडून जातात. वायाला जातं असेल पण देत नाही. कधी कुणाला दया आली तर लहान मुलांना देतात, कधी तर हुसकावून देतात. हे सगळं भुकेसाठी करतात. कुणी काही दिलं तर एक वेळेचे तरी भागेल, पोटाची भूक भागवता येईल. हो आई, तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे. सई नेहमीच असं करायची. म्हणून एकदा आजी आणि आईने सई आणि अजयला त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं. ते जेवण करून बाहेर आले असतील तेव्हा दोन लहान बहीण भाऊ अन्नासाठी लोक देतील या आशेने बघत होती. येणाऱ्या जाणाऱ्याला भूक लागली, काहीतरी द्या असं सांगत होती. हे सईने जेव्हा स्वतःच्या डोळ्याने बघितलं
तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला त्यांना खाण्यासाठी आपण देऊया सांगितलं. आईने त्या 2 मुलांना तिथून जेवण द्यायला लावून पैसे दिले. घरी आल्यानंतर त्या प्रसंगानंतर सई शांत झाली. आजीने तिला जवळ घेतलं. मी सांगितलं, सई बाळा, बघितलं ना, आज ती 2 लहान मुले अन्नासाठी वणवण फिरत होती, लोकांना मागत होती. हो ग आजी, सॉरी, मी आईला आणि तुला भाजी किंवा जेवणावरून ते आवडत नाही म्हणून खूप वेळा बोलले. खरंच सॉरी. बाळा, तुला समजलं, यातच सगळं आलं. आजी दोन्ही मुलांना सांगत होत्या. आपल्या जेवणाला नावं ठेवायला फेकायला 1 मिनिट लागतो, पण तेच अन्न शेतकऱ्याला पिकवायला काही महिने लागतात. तो कष्ट करतो, राबतो, तेव्हा अन्न आपल्यापर्यंत येतं. तेच अन्न शिजवणारी आपली आई कितीतरी वेळ किचनमध्ये उभी असते. आपल्या घरच्यांना, मुलांना चांगलं अन्न मिळावं, त्यांचं आरोग्य छान राहावं, ही काळजी ती घेत असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आयुष्यात अन्नाचा कण कधी वाया जाऊ देऊ नये. खाऊन तृप्त व्हावे. फेकून तुम्ही थोडंसं आवडलं नाही की टाकून देता, तसं नाही करायचं. शेतकरी आपल्याला अन्न मिळावं म्हणून ऊन पावसाची पर्वा न करता शेतात राबतात. तेव्हा ते अन्न आपल्या ताटापर्यंत पोहोचतं. नीताही मुलांना सांगत होती. अन्न वायाला घालवू नये बाळांनो. आपल्या घरी किंवा कुठेही गेलो तरी जेवताना आपल्याला जेवढं लागतं तेवढंच ताटात घ्यायचं, जेणेकरून अन्न वायाला जाणार नाही. मुले मन लावून ऐकत होती. सई म्हटली, आई, आता कोरोनाच्या काळातही लोकांना अन्नदान केलं जात होतं ना? हो मुलांनो, कोरोनाच्या काळात कितीतरी हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार गेले. त्यांना 2 वेळच्या जेवणाची आभाळ होत होते. तेव्हा बऱ्याचशा लोकांनी अशा लोकांकरता अन्नदान केलं. भूक ही फार वाईट असते. 2 वेळेच्या जेवणासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. अन्नाची किंमत त्यांना विचारा, ज्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही. गरिबांना तर 2 वेळचं पोटाची खळगी भरायची काळजी असते. खाण्यासाठी प्रत्येकाने जगावं, पण पोट भरल्यानंतर ज्यांना अन्न भेटत नाही त्यांच्यासाठी अन्न वायाला घालवण्यापेक्षा अन्नदान नक्की करावं. आईने आणि आजीने सांगितलेलं दोन्ही मुलांना पटलं होतं. सई ही म्हटली की मला पटलंय. सॉरी मम्मा, मी चुकले, पण यापुढे तू देशील ताटात ते मी आवडीने खाईल. आणि हो, आवडत नाही म्हणून किंवा जास्तीचं घेऊन अन्न वायाला घालवणार नाही. आपल्या दीदीचं बोलणं ऐकून अजयही म्हणाला, मी पण असं करणार नाही. दोन्हीही मुलं आजीला जाऊन बिलगली. तेव्हा नीताने म्हटलं, चला आपला सर्वांचा छानसा सेल्फी घेऊयात. सई आणि अजय त्या दिवसापासून कधीही अन्नाला नावं ठेवत नव्हते. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना भुकेसाठी, पोटासाठी भीक मागावी लागते. अन्न मिळत नाही म्हणून अन्न वाया घालवू नका. एका घासाची किंमत भुकेली व्यक्ती सांगू शकते. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्न वाचवा, भुकेल्यांना खाऊ घाला. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.